नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 72 आर्टिकल 72 हे ह्या कलमाच्या तरतुदी आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 72 आर्टिकल 72 हे कलम राष्ट्रपतींच्या सर्वात महत्त्वाच्या अधिकारांपैकी एकाचे वर्णन करते. तो म्हणजे क्षमादानाचा अधिकार. हे कलम न्यायव्यवस्थेने दिलेल्या शिक्षेमध्ये हस्तक्षेप करून दया दाखवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्रदान करते. कलमाचे नाव एक कलम 72 क्षमादान इत्यादींचे आणि काही प्रकरणांमध्ये शिक्षा स्थगित करण्याचे, कमी करण्याचे किंवा बदलण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार. कसली तरतुदी आहेत कलमामध्ये? तर कलम 72 म्हणतं की क्षमादान कोणती तरतूद आहे? तर क्षमादान इत्यादींचे आणि काही प्रकरणांमध्ये शिक्षा स्थगित करण्याचे, कमी करण्याचे आणि बदलण्याचे राष्ट्रपतींचे अधिकार अशा तरतूद या कलमामध्ये केलेले आहे. कलमाची व्याख्या काय? राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा क्षमा करण्याचा, ती स्थगित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा ती बदलण्याचा अधिकार असेल. विशेषतः जेव्हा शिक्षा लष्करी न्यायालयाने दिली असेल किंवा ती फाशीची शिक्षा असेल या संदर्भात. त्या अशा प्रकारची तरतूद या कलमामध्ये केलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? तर राष्ट्रपतींना कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची शिक्षा क्षमा करण्याचा, ती स्थगित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा ती बदलण्याचा अधिकार असेल. विशेषतः जेव्हा शिक्षा लष्करी न्यायालयाने दिली असेल किंवा ती फाशीची शिक्षा असेल. अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. सोप्या शब्दात समजून घ्या. राष्ट्रपतींकडे 5 प्रकारचे अधिकार असतात. क्षमा करण्याचा अधिकार, शिक्षा किंवा दोषारोप दोन्ही पूर्णपणे रद्द करणे, व्यक्ती गुन्हेगार राहत नाही, हे एक अधिकार आहे. लघुकरण, कम्युटेशन, शिक्षेचे स्वरूप बदलणे, उदाहरणार्थ फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलणे, शिक्षेचं प्रमाण कमी करणे. परिहार, रिमिशन, शिक्षेचा कालावधी कमी करणे पण स्वरूप तेच ठेवणे, उदाहरणार्थ 2 वर्षाच्या सश्रम कारावासाचा 1 वर्ष करणे. विराम, रिस्पाईट, विशेष कारणास्तव शिक्षा कमी करणे, उदाहरणार्थ गरोदर महिला किंवा दिव्यांग व्यक्ती. प्रविलंबन, शिक्षेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देणे, विशेषतः फाशीच्या बाबतीत, जेणेकरून दया अर्ज करता येईल. तर अशा प्रकारच्या तरतुदी ह्या कलमामध्ये केलेल्या आहेत. ह्या कलमामध्ये अशा 5 प्रकारचे अधिकार राष्ट्रपतींना दिलेले आहेत. कोणते अधिकार आहेत? तर क्षमा करण्याचा अधिकार, शिक्षा किंवा दोषारोप दोन्हीही पूर्णपणे रद्द करण्याचा अधिकार, शिक्षेचं स्वरूप बदलण्याचा अधिकार, कमी करण्याचा अधिकार, शिक्षेचा कालावधी कमी करण्याचा अधिकार आणि चौथा आहे विशेषतः कारणास्तव शिक्षा कमी करण्याचा अधिकार आणि प्रविलंबनाचा अधिकार, शिक्षेच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना या कलमाद्वारे दिलेला आहे. या कलमात अशी तरतूद केलेली आहे. बरं, हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? की मानवी न्यायव्यवस्था कधीही 100% अचूक असू शकत नाही. काय? मानवी न्यायव्यवस्था कधीही 100% अचूक असू शकत नाही. एखाद्या वेळी पुराव्यांच्या अभावी किंवा तांत्रिक चुकीमुळे निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ शकते किंवा शिक्षा खूप कठोर असू शकते. अशा वेळी शेवटचा आशेचा किरण म्हणून या न्यायव्यवस्थेतील मानवी चुका सुधारण्यासाठी हा अधिकार राष्ट्रप्रमुखांना देण्यात आलेला आहे. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता कलमाचे महत्त्व काय आहे आणि उद्दिष्ट काय आहे? अन्याय रोखणे, न्यायदानातील संभाव्य चुका सुधारणे, मानवतावादी दृष्टिकोन, कठोर शिक्षा सौम्य करण्याची संधी देणे, घटनात्मक नियंत्रण, न्यायव्यवस्थेच्या निर्णयांवर एक प्रशासकीय चेक ठेवणे. ते ह्या कलमाचे हे उद्दिष्ट आहेत. कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय. राष्ट्रपती हा अधिकार स्वबळावर वापरत नाही, ते मंत्रिमंडळांच्या सल्ल्याने काम करतात. जर राष्ट्रपतींनी राजकीय दबावाखाली किंवा वैयक्तिक फायद्यासाठी क्षमादान दिले तर त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. उपाय काय? तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की राष्ट्रपतींचा निर्णय हा न्यायालयीन पुनर्विलोकना ज्युडिशियल रिव्ह्यू अंतर्गत येतो. ते असे हे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय आहेत या कलमाच्या अंतर्गत येणारे. आता न्यायालयीन प्रकरण काय आहे ह्या कलमावरती? मारूराम विरुद्ध भारत सरकार 1980 मधला हा खटला आहे. या खटल्यात न्यायालयाने स्पष्ट केले की राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कार्य केले पाहिजे. दुसरा खटला आहे केवर सिंग विरुद्ध भारत सरकार 1989 मधला हा खटला आहे. या खटल्यात असं निर्णय देण्यात की राष्ट्रपतींच्या अधिकाराची व्याप्ती मोठी आहे आणि ते पुराव्यांची नव्याने तपासणी करू शकतात असे स्पष्ट झाले.
पुढचा खटला आहे शत्रुघ्न चौहान विरुद्ध भारत सरकार. 2014 मधला हा खटला आहे. फाशीच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास अवाजवी विलंब झाला तर तो फाशी रद्द करण्याचा आधार ठरू शकतो. काय म्हटलेलं आहे? असा ऐतिहासिक निर्णय दिला गेला. फाशीच्या दयेच्या अर्जावर निर्णय घेण्यास अवाजवी विलंब झाला तर तो फाशी रद्द करण्याचा आधार ठरू शकतो, असा ऐतिहासिक निर्णय दिला गेला. आता बरं, या कलमाच्या संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 161 राज्यपालांच्या क्षमादानाचे अधिकार. राज्यपाल फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करू शकत नाहीत. ओके. कलम 74 राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ CRPC. कलम 433(1) शिक्षेतील बदलांबाबतचे फौजदारी नियम. हे काही या कलमाच्या संबंधित असलेले कायदे आणि कलमे आहेत. कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू समजून घेऊया. हा अधिकार दयाळूपणाचे आणि न्यायाचे सर्वोच्च प्रतीक आहे. नकारात्मक बाजू काय आहे? अनेकदा दयेच्या अर्जांवर निर्णय घेण्यासाठी खूप वर्षे लागतात, ज्यामुळे पीडित आणि दोषी दोघांनाही मानसिक त्रास होतो. तसेच राजकीय हस्तक्षेपाची शक्यता नाकारता येत नाही. तर अशा प्रकारे या कलमाची समीक्षा करता येईल. निष्कर्ष काय काढता येईल या कलमाचा? कलम 72 हे भारतीय संविधानातील न्यायाच्या संकल्पनेला पूर्णत्व देते. हे पद केवळ शिक्षा देण्यासाठी नसून जिथे कायद्याची अक्षरे संपतात तिथे माणुसकी आणि दया दाखवण्यासाठी आहे. हे राष्ट्रपतींना न्यायाचा रक्षक म्हणून प्रस्थापित करते. काय म्हटलेलं आहे कलमाचं? निष्कर्ष काय काढता येईल? तर कलम 72 हे भारतीय संविधानातील न्यायाच्या संकल्पनेला पूर्णत्व देते. हे पद केवळ शिक्षा देण्यासाठी नसून जिथे कायद्याची अक्षरे संपतात तिथे माणुसकी आणि दया दाखवण्यासाठी आहे. हे कलम आहे. हे राष्ट्रपतींना न्यायाचा रक्षक म्हणून प्रस्थापित करते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 72 या कलमाच्या तरतुदी सविस्तरपणे साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेले आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. अशाच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल, त्यांचीही कायदेविषयक ज्ञान वाढेल. मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.